नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 15 ऑगस्ट 2026 आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो। तर काही बाजार समितीचे बाजारभाव हे स्थिर आहेत। मग कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेत पाहूया चॅनलच्या माध्यमातून। पण मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसतं सबस्क्राइब करा, कारण अशा दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे मलकापूर। लाल तुरीला आवक आली आहे 920 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 8,120 रुपये, तर सर्वसाधारण दर 8,100 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे मूर्तिजापूर। लाल तुरीला आवक आली आहे 300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,100 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,835 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,870 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे। लाल तुरीला आवक आलेली आहे 235 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 5,100 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 6,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 5,900 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7,450 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,680 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,550 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची मित्रांनो बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 155 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,811 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,708 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो, यानंतरची आरवी या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 105 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6,500 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,400 रुपये मिळालेला आहे।